मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण पावभाजी तयार करत आहे। त्यासाठी आपण कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण साधारण अर्धी वाटी एवढं तेल टाकून घेऊ। तेल थोडंसं गरम करून घ्यायचे। मग आपण त्यात हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण यात ॲड करणार आहे। कांदा छान आपण लाल होईपर्यंत परतून घेऊ। तोपर्यंत आपण टोमॅटो आणि त्यात थोडेसे 2 ते 3 बीटचे तुकडे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर कांदा आता छान लाल झालेला आहे। त्यात आपण हे वाटाणे टाकून घेऊ। थोडेसे वाटाणे तेलात फ्राय होऊ देऊ। आता आपण यात बीट आणि टोमॅटोची जी पेस्ट तयार केली ती ॲड करायची आहे। छान एकत्र करून घेऊ। आणि आता आपण यात लाल तिखट, पावभाजी मसाला आणि यात पहिले सगळ्यात आधी धने जिरे पूड टाकून घेऊ 2 चमचे। थोडंसं आपण यात लाल तिखट ॲड करायचं आहे, साधारणतः 1 चमचा। किंवा तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडीशी आपण यात हळदी पावडर टाकत आहे आणि साधारण 2 चमचे भरून आपण यात पावभाजी मसाला ॲड करणार आहे। करून घेऊ। आपल्या ग्रेव्हीला किती छान रंग आलाय, त्याचं छान तेलही सुटायला लागलंय। आता आपण यात ही शिमला मिरची ॲड करायची आहे। बारीक चिरून घेतलेला आपण गाजर यात टाकत आहे। पत्ताकोबी यात आपण ॲड करणार आहे। त्यात आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले, त्याचे काप करून घेतलेले ते आपण यात ॲड करू। हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ। यात आपण 1 वाटी एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊ। आणि याच्या आपण छान 3 ते 4 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली भाजी 3-4 शिट्ट्यांमध्ये छान शिजते। गॅस मीडियम करायचा आहे, मोठ्या गॅसवर शिट्ट्या करू नका, नाहीतर भाजी शिजणार नाही। गॅस व्यवस्थित मीडियम करून घ्या। आणि आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। हे बघू शकता आपली भाजी आता छान शिजली आहे। आता आपण हे स्मॅश करून घेऊ स्मॅशरच्या सहाय्याने। आपण भाजी छान स्मॅश करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता भाजीचा आपला किती सुंदर असा रंग आलेला आहे। आपण गॅस बारीक केलाय, त्याच्यावर हा कुकर ठेवलाय। एक आपण फ्राईंग पॅन घेतलाय, त्यात आपण बटर टाकू। आपण फ्राईंग पॅन मध्ये बटर घेतलंय। बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण यात पावभाजी मसाला आहे तो आपण यात ॲड करू 1 ते 1.5 चमचा एवढा। त्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करू आणि हा तडका आपण आपल्या पावभाजीच्या भाजीवर देणार आहे। त्याने आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल। हा तडका आपल्या भाजीवर देऊ आपण। आपण आता ही पावभाजी करून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं पाणी कमी वाटलं तर तुम्ही टाकून घ्या। ही कन्सिस्टन्सी पण भाजीची एकदम ओके आहे। आपण
आपण गॅस बारीक ठेवायचा आणि 5 मिनिटं ही भाजी छान वाफ येऊ द्यायची, शिजू द्यायची, म्हणजे आपला तडका आहे त्याची स्मेल त्यात छान येईल. तोपर्यंत आपण एक पॅन ठेवलाय. आपण एक पॅन घेतलेला आहे. पॅनवर आपण थोडंसं बटर टाकून घेऊ. यात आपण थोडासा पावभाजी मसाला टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि असे पाव छान भाजून घ्यायचे. छान भाजून घेतलेत आपण. आपली भाजी तुम्ही बघू शकता किती छान तयार झाली आहे. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपण ही भाजी आपण सर्व करू. आपण पावभाजीची भाजी सर्व करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली इतकी टेस्टी आणि एवढी सुंदर भाजी झालेली आहे. अप्रतिम अशी चव आहे या भाजीला. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यावर आपण छान थोडंसं बटर टाकू. थँक्यू.